विभागातील उपशाखा अध्यक्ष शिवसेना उपशाखा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। स्ट्राइकला आहे प्रकाश, नॉन स्ट्राइकला आहे आकाश। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या ठिकाणी श्री गणरायाला वंदन करून या स्पर्धेची देखील आपण सुरुवात करणार आहोत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करतो आणि मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो। ज्या ठिकाणी आपण मॅच पाहणार आहात सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली बिग फाईट मॅच आपल्या समोर घेऊन येत आहोत। एका साईडला असेल पावशीवाडी संघ तर दुसऱ्या साईडला असणार आहे येवतेश्वर संघ। एक चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळणार आहे। आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल। पावशीवाडी संघाने प्रथमतः टॉस विन करून प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले। 4 षटकांचा सामना असल्यामुळे 4 गोलंदाज या ठिकाणी यूज करावे लागणार आहेत आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये गोलंदाजांची परीक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच फलंदाजांना देखील भरपूर चान्स आहे। आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण 3 षटकांचे सामने खेळत होतो आणि 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करत असतो, गोलंदाजी करत असतो 2 ते 3 खेळाडूंना त्या ठिकाणी खेळण्याचा चान्स मिळतो। परंतु या स्पर्धेचं मोठं वैशिष्ट्य आहे की 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये कमीत कमी 6 ते 5 फलंदाज फलंदाजी करू शकतात। स्पर्धेमध्ये चांगली एक नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि जसं नियोजन आहे त्याच पद्धतीने त्याच दिलेल्या वेळामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मॅच देखील ऑन होते। पंच देखील आपल्याकडे पाहायला मिळत आहेत। मैदानाच्या आतमध्ये पंच देखील सज्ज आहेत। यूट्यूब देखील आहे। कालच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर यूट्यूब लाईव्ह प्रेक्षक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 8,200 लाईव्ह प्रेक्षक पण आपल्याला पाहायला मिळाले, जे आपल्या मॅचचा आनंद घेतात। महाराष्ट्राच्या बाहेरमधून आपण ज्यांनी पाहिलं लाईव्ह कास्ट टेलिकास्टच्या माध्यमातून 8,200 प्रेक्षकांनी कालच्या मॅचेस पाहिल्या। आजच्या या स्पर्धेची सुरुवात होते मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्या। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। विश्वनाथ पवार स्ट्राइकला खेळणार आहे, तो मात्र प्रकाश। नॉन स्ट्राइकला आहे आकाश। पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय। या ठिकाणी पहा अतिशय चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर पहिला सामना या ठिकाणी चालू झाला। पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर पावशीवाडी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं। उलटा चेंडू आहे, ऑफ साईडला खेळला, चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये। त्या ठिकाणी पंच आमच्याकडे इशारा करतायत डिक्लेअर झोनमध्ये अवंतर या ठिकाणी आपल्याला धाव पाहायला मिळते आणि या अवंतर धावेने देखील खातं खोललं जातंय। सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय कालच्यापासून जर एखादा संघ टॉस विन होतोय त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण करताना निर्णय घेताना पाहायला मिळतोय। आज जर या ठिकाणी पाहतोय आज प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गणेश पवार यांनी घेतला, तो किती यशस्वी होतो तो पाहायचा आहे। या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धत चेंडू लेग साईडला बेरकावण्याचा चांगला प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 3 चेंडू टाकले गेले आणि 3 चेंडू टाकल्यानंतर 2 चेंडू मध्ये 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या। 2 धावा या ठिकाणी पुढचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। निर्धाव चेंडूची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळते। सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी स्लोअर पद्धतीचं पिच देखील पाहायला मिळेल। गोलंदाजांना पुरेपूर फायदा अनुकूल असं पिच पाहायला मिळेल। मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर अतिशय चांगली अक्कूट टप्प्याची ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाकण्याचा प्रयत्नच नक्की गोलंदाजाचा पाहायला मिळतोय। आतापर्यंत या षटकातील चेंडू टाकले गेले, चेंडू गॅदर केले गेले। 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या। विश्वनाथ पवार 5 चेंडू झाले, सॉरी, नक्कीच चांगलं या ठिकाणी पंचांचं लक्ष देखील आहे। चांगला फटका, या ठिकाणी कॅच घेण्याची मोठी संधी होती। गणेश या ठिकाणी अतिशय चपळाईने चेंडूवरती गेला, झेल ड्रॉप झाला, मात्र रनआउट चान्स या ठिकाणी
शोधतोय आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय. अक्षयला माघारी परतावं लागतंय. पहिला विकेट, पहिला हादरा, पहिला गडी बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला अक्षयाच्या रूपाने यवतेश्वर संघाला. आता मात्र गोलंदाजचं कौतुक केलं जाईल. पहिलं षटक हाताळलं विश्वनाथ पवार यांनी. पहिल्या षटका अखेरीस संघाच्या धावसंख्या गेल्या यवतेश्वर संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 2 या धावसंख्येवरती 1 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे किती चांगलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं या विश्वनाथ पवारकडून आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. त्यांची जागा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार आहेत संदीप. मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय प्रकाश आणि संदीप मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. आता मला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नागेश पवार यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. पौषडी संघामध्ये जर आपण विचार केला नागेश पवार विश्वनाथ पवार ही बंधूंची जोडी. जसा इंडियाच्या संघामध्ये आपण पाहतो इरफान पठाण, युसुफ पठाण, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या. ऑस्ट्रेलिया संघामध्ये आपण पाहिलं स्टीवा मार्कवा. तसेच ज्याप्रमाणे ही बंधूंची जोडी खेळते त्याचप्रमाणे या पावशेवाडी संघाकडून आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी नागेश पवार आणि विश्वनाथ पवार हे मेन 2 गोलंदाज पहिले षटक हाताळताना पाहायला मिळते. शॉर्ट पिच पद्धत चेंडू लेग साईडला मारलेला चेंडू जातोय सीमा रेषेकडे, जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पंच आमच्याकडे वळतायत, इशारा करतायत. या ठिकाणी 1 धाव डिक्लेअर घोषित केली जाईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाऊन सरसावलं. धावफलक जात आहे ते 3 या आकड्यावरती. धावफलक थोडंसं कमी आहे. धावफलक रणनीती वाढवावी लागणार आहे. यवतेश्वर संघाला अतिशय चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये धावं जमावणं थोडंसं कठीण जातं. परंतु फलंदाजी जर चांगली केली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी या ग्राउंडवरती 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारू शकतात. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचं पारडं चढ होताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये पहिली गोलंदाजी करत असताना पहिलं षटक हाताळलं विश्वनाथ पवारांनी. 2 धावा खर्च करून 1 विकेट देखील मिळवला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी मिस होतोय आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. संदीप कारबळ जो संघाचा संघनायक आहे 0 या धावसंख्येवरती माघारी परतवलंय. नागेश पवार याचं कौतुक केले जाईल. अतिशय चांगली गोलंदाजी पावशेवाडी संघाकडून सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर यवतेश्वर संघाला मात्र अडचणीत आणून ठेवलंय ते मात्र पावशेवाडी संघाने. अतिशय चांगली स्पर्धा जन्नीमाता ग्रामविकास मंडळ कोळघर, श्री जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर, BCCI असोसिएशन अंतर्गत श्री MCC चषक 2022 पर्व दुसरे. आपलं सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचं देखील सहर्ष सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतो. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. विशाल संदीप कारबळ बाद झाल्यानंतर, संघाचे संघनायक बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बोल ना. चालू झालं हो सांगतो नागेश पवार मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. नागेश पवार याचं कौतुक केले जाईल. पावशेवाडी संघाचे दोन्ही हे बंधू पावशेवाडी संघाकडून ओपनरची गोलंदाजी केल्यानंतर या ठिकाणी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, मिस चेंडू सरळ यष्टीरक्षक प्रकाश यांच्या हातामध्ये जातोय. काही गरज नव्हती या ठिकाणी विशाल यांना रिव्हर्स खेळण्याचा चांगला प्रयत्न होता, परंतु चेंडू मिस झाला. सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू सोपवला. या ठिकाणी पहा ग्राउंड शॉट खेळलाय, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. त्या ठिकाणी काय घडतंय पाहायचं आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. या ठिकाणी विशाल यांना माघारी परतावं लागतंय. काही गडबड करायची गरज नव्हती. या ठिकाणी 1 धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरला फलंदाजाला माघारी परतवलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पावशेवाडी संघाकडून पाहायला मिळतंय.
पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला लेग साईडला. चेंडू जाईल डिक्लर झोनमध्ये. त्या ठिकाणी पंच आमच्याकडे इशारा करतात. डिक्लर झोनमध्ये चेंडू गेला. एक धाव अंकित केली जाईल. स्कोररची भूमिका सकाळच्या सत्रामध्ये सुनीलजी शिंदे पाहतायत. धावसंख्या जाऊन पोचले तब्बल 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं देखील संपतंय आणि अतिशय अप्रतिम पावलावरती पाऊल ठेवून जशी बंधूने पहिले पॉवर प्लेचं षटक हाताळलं विश्वनाथ पवार याने जसे 2 धावा खर्च केल्या आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून नागेशने देखील एक चांगली गोलंदाजी केली. 2 धावाच दिलेल्या आहेत आणि धावफलक जाऊन पोचले तब्बल 4 या आकड्यावरती. सकाळचं सत्र आहे. खेळपट्टी थोडीशी शांत पद्धतीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि शांत पद्धतीच्या खेळपट्टीवरती गोलंदाज मात्र भारी प्रभावी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज येतोय आशिकेश पौशिवडी संघाचा. नवीन गोलंदाज संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय आशिकेश. गोलंदाजी मार्कवरती आहे. फलंदाजी करतोय तो मात्र स्ट्राईकला खेळतोय सूर्यकांत. नवीन आलेला फलंदाज सूर्यकांत आणि त्याच्या साथीदार आहे प्रकाश. या ठिकाणी पहा शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी अतिशय उत्कृष्टचा टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्ररक्षण सकाळच्या सत्रामध्ये पावशेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पावशेवाडी संघामध्ये विचार केला तर नागेश पवार, विश्वनाथ पवार, गणेश पवार, संकेत पवार एक चांगले खेळाडू देखील आहेत. या ठिकाणी नो पहिला चेंडू ज्या ठिकाणी आपण पाहतोय आणि या ठिकाणी नो घोषित केला आहे. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू फेकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावांची पेनल्टी असणार आहे आणि नोची 1 प्लस 3 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 7. या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर चन्नी माता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित चषक 2022मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नियोजन खूप चांगलं आहे आणि पंच देखील एक चांगले या ठिकाणी या स्पर्धेसाठी असतात आणि पंचांची भूमिका महत्त्वपूर्ण असते मैदानाच्या आतमध्ये. ती कालच्यापासून आपल्याला पाहायला मिळते. कालच्यापासून जर विचार केला तर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये नियमच्या प्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर फेकी गोलंदाजाला कुठेही दाद देता येत नाही आणि फेकी जर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आढळला तर पंच देखील या ठिकाणी बाहेर काढताना दिसतात. म्हणजे पंचांचं किती तीक्ष्ण लक्ष आहे हे देखील आपल्याला या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतंय. आपण जर पाहायला गेलं तर आशिकेश मात्र या गोलंदाजाला या पूर्ण सामन्यांमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज गणेश पवार मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करतात. मात्र या ठिकाणी आशिकेशला काढलं होतं. आशिकेशची थ्रो गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा पेनल्टीच्या देखील मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 7 या आकड्यावरती. त्यांच्या जागी नवीन गोलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश पवार. ऑफसाईडचा चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू गॅदर केलाय. जातोय सीमा पार चेंडू. आजच्या दिवसातील पहिला चौकार. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सूर्यकांत यांच्या बॅटिंगमधून. आजच्या दिवसातील पहिला चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरून सरळ चेंडू भिरकावून दिला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज या ठिकाणी पाहायला मिळतोय गणेश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. प्रकाश चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल टिपला जातोय. विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर फलंदाजाला माघारी परतवलंय. गणेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. बाउंड्री मारल्यानंतर चौकार मारल्यानंतर या ठिकाणी कमबॅक केलंय आणि या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर सूर्यकांत याची विकेट जाते. या ठिकाणी 11 धावसंख्या झाली. 11 या धावसंख्येवरती आत्तापर्यंत मोहरे बाद झालेत ते 4 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी 11 धावा झाल्यात. म्हणजे थोडंसं सकाळच्या सत्रामध्ये निराशा आपल्याला पाहायला मिळते योतेश्वर संघाकडून. या ठिकाणी जर योतेश्वर संघाला चांगली धावसंख्या उभारायची होती परंतु गोलंदाजांचं पारडं मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला चांगलं पाहायला मिळते. या ठिकाणी पहा लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर जातोय. पंच आमच्याकडे या ठिकाणी इशारा करतायत आणि या ठिकाणी वाईट चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. अवंतर धाव या ठिकाणी नियम क्रमांक 25चं उल्लंघन केलं जाते आणि या ठिकाणी 1 धाव देखील अंकित केली जाईल. आता मात्र नागेश पवार पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती.
चांगली फलंदाजी करतोय या ठिकाणी प्रकाश. मात्र षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे तिसऱ्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागते. नक्कीच बॅटकट होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी प्रकाश देखील माघारी परततोय. 5वा गडी बाद होतोय या ठिकाणी यवतेश्वर संघाचा. चांगली गाणी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाजवताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी शॉर्ट पिचमध्ये चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ साईडला मारण्याचा चांगला प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी अपयशी ठरतोय फलंदाज. यशस्वी ठरतोय गोलंदाज. षटक क्रमांक तिसरं संपतंय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते. ती धावसंख्या पोचते 12. अगस्त आहे. चौथं षटक कोणाच्या हातामध्ये देते, कोणाच्या खांद्यावरती देते? सचिन याच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे जाऊन सरसावतोय. डीच्या स्वरूपात या ठिकाणी धावसंख्या पंच घोषित करतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 13 या आकड्यावरती. आतापर्यंत यशस्वी मात्र गोलंदाज आहेत, अपयशी मात्र फलंदाज आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं. या हाणामारीच्या षटकामध्ये यवतेश्वर संघाला जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर 15 धावा येणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, ऑफसाईडला टाळलेला चेंडू पुन्हा एकदा जातोय. चेंडू डिक्लर झोनमध्ये पंच आमच्याकडे इशारा करतायत. डीच्या स्वरूपात या ठिकाणी धाव कंप्लीट होते आणि अवंतर धाव या ठिकाणी खूप खर्च होताना पाहायला मिळतात. आपण जर पाहायला गेलं तर एक चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन आणि चांगलं बेसिसच्या माध्यमातून चांगलं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. या ठिकाणी जसं आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना सचिन देखील पाहायला मिळतोय. सचिन आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी चौथं षटक म्हणलं तर थोडं हाणामारीचं षटक असतं. फलंदाजांना कोणताही मोठा फटका खेळून देत नाही मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ एक बाद होताना फलंदाज माघारी परताना दिसते यवतेश्वर संघाला. यवतेश्वर संघाला सावध पद्धतीने फलंदाजी करायची होती. विशाल मात्र रनआउट झाल्यानंतर आपण जर पाहायला गेलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय वैभव. आपण जर पाहायला गेलं तर धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती 14 या आकड्यावरती. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रातील शेवटचा षटक या मार्गस्थ आहे. सचिन राईट मोर द विकेट मारा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. यवतेश्वर संघाला जर या सामन्यामध्ये आपल्या चांगली धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच फलंदाजी चांगली करावी लागेल. आता मात्र या ठिकाणी चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 चालू आहे. 4थं षटक संपल्यानंतर लगेच या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. दुसरी मॅच आपल्या समोर येईल. सावरी विरुद्ध जाधव हुमरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये. एक धाव या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. स्टंपचा वेध घेतला. या ठिकाणी गोलंदाजाचं देखील कौतुक केलं जाईल. सचिन पवार यांचं त्रिफळाचीत केलं या ठिकाणी वैभवेला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आकाश
जाईल. पंच देखील अतिशय तीक्ष्ण पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण कालपासून पाहिलं असेल, पंच देखील उत्कृष्ट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सचिन सज्ज होतोय. या ठिकाणी पहा, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये. पंच आमच्याकडे इशारा करत आहे. डिक्लर झोनमध्ये चेंडू जाईल. एक धाव डिक्लरच्या स्वरूपात पूर्ण होते. आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक 14 देखील संपते आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15 या आकड्यावरती. 16 धावांची गरज असणार आहे. यानंतर लगेच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला असणार आहे जाधव उमरी, तर दुसऱ्या साईडला खेळणार आहे सावरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण देखील टॉस का बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. चला, लगेच आपण 2 मिनिटांमध्ये उपस्थित राहायचं आहे. मैदानाच्या बाहेर येताना देखील संघांना विनंती असेल आपण देखील लाईनअपमध्ये बाहेर यायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे, जर का या स्पर्धेमध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर 2 धावांची पेनल्टी आहे. हे देखील आपल्याला सकाळच्या सत्रापासून मी सांगतोय. चला, टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सावरी संघ आणि जाधव उमरी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. चला, लगेच यायचं आहे मित्रांनो. षटकांचा सामना असणार आहे. 4 षटकं जर खेळत असेल तर आपण या ठिकाणी कोणता निर्णय डिसाईड करणार आहात? क्षेत्ररक्षण पहिलं तर आम्ही घेऊ. जसा सकाळपासून पाहतोय, कालच्या क्षेत्रापासून पाहतोय जे क्षेत्ररक्षण आहे त्याच पद्धतीने आपण देखील निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत आपण रोखू शकाल? जास्तीत जास्त 30, 25-30. धन्यवाद. 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा चांगला प्रयत्न करणार आहात. आपल्याला प्रथमतः निलेशची फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना यवतेश्वर संघ आपण पाहायला अडकळत खेळताना दिसतोय. कशा पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कराल आणि 4 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर उभा करणार आहात? जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आम्ही. जास्तीत जास्त रन करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहात. धन्यवाद देतो. बेस्ट ऑफ लक देतो दोन्ही संघांना. JMCC चषक 2000 पर्वमध्ये या ठिकाणी आपण सहभागी झालात त्याच्याबद्दल आपल्या दोन्ही संघांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला देखील शुभेच्छा देतो. याच ठिकाणी पाहायला मिळतोय पहिला चेंडू गॅदर केला जातोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव अंकित केली जाईल. या ठिकाणी गोलंदाजाचं नाव कळू द्या आम्हाला. विजय गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू टाकला गेला. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण किती चांगलं केलं जातंय.
या ठिकाणी आपण जर पाहतोय पहिला सामना आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर यवतेश्वर संघाने या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना तब्बल 15 धावा केल्या. 16 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. म्हणजे 24 चेंडू आणि 16 धावा सोपं आव्हान आहे. चांगला खेळ करायला लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ पवार पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. नागेश आणि विश्वनाथ ही बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी काय घडतंय पाहायचं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते विजय यांच्या माध्यमातून. याच ठिकाणी पाहतोय आपण 12वा प्रतिनिधी आपण नाही आहे. या ठिकाणी आपणास विनंती असणार आहे. या ठिकाणी पहा पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मारलाय. डिक्लर झोनमध्ये चेंडू जाईल आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे इशारा करतायत 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 2 या आकड्यावरती. 16 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना 15 धावा कुठल्या गेल्या. 15 धावानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पावशेवाडी संघ गेला आणि पावशेवाडी संघ पहिला षटक खेळत असताना आतापर्यंत 2 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करताना विश्वनाथ पवार. या ठिकाणी पहा टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी चांगलं आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता. मात्र बंधू नागेश यांना माहिती आहे धाव पूर्ण होऊ शकत नाही. माघारी पाठवलं विश्वनाथ यांना. सुरक्षित क्रीजमध्ये आहे विश्वनाथ पवार. एक चांगली फलंदाजी विश्वनाथ पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी फुलटॉस चेंडू आहे. कॅचची संधी आहे. दोन्ही क्षेत्रकाच्या चेंडू बीट करून येतोय सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा येतील. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही क्षेत्र त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी जर विचार केला तर डाईव्ह मारण्याचा चांगला चान्स होता. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने तो प्रयत्न केला नाही. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू बीट करून सरळ सीमारेषेचा वेध घेतोय. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती तब्बल 6 या आकड्यावरती. अजून या षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे या गोलंदाजाचं देखील कौतुक केलं जाईल. 6 धावा खर्च केल्या. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणतं येतोय पाहायचं आहे. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी यवतेश्वर संघाकडून नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विशाल याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं जाईल. पॉवर प्लेचं षटक असतं. पॉवर प्लेच्या षटकानंतर आपण जर पाहायला गेलं संपल्यानंतर क्षेत्ररक्षक विखुरलं जातं. तसंच या ठिकाणी विखुरलं गेलं आहे आणि या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल. 16 धावांचं टार्गेट आहे. छोटंसं आव्हान आहे परंतु मॅचमध्ये आपण सांगू शकत आहे जोपर्यंत मॅचचा शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मॅचचं भविष्य कोणीही सांगू शकत नाही. फुलटॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा चांगला प्रयत्न होता परंतु या ठिकाणी 1 धाव मात्र रोखू शकले नाहीत आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका धावावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज आहे. फुलटॉस चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येत आहे. नो चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेकडे. तिथपूर्वी चेंडू फील्ड केला जाईल. या ठिकाणी पाहायचं आहे काय घडतंय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. थ्रो गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्शन थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय देखील अंतिम असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर आत्ताच्या धावा असतील टोटल 4. 5 असतील ना. हां सॉरी 5 धावा असणार आहेत. 1 नो पेनल्टी 2 आणि 2 धावा धावून काढल्या म्हणजेच या ठिकाणी 5 धावा खर्च केले जातील. धावसंख्या जाऊन पोचते ती तब्बल 12 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असणार. फ्री हिटची संधी असणार आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ पवार यांना. फुलटॉस चेंडू आहे. काटपेच्या साह्याने लेग साईडला मारलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. तत्पूर्वी चेंडू फील्ड केला जाईल. 1च धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं पावसाळी संघ थोडासा विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहा चांगला फटका. चांगला क्षेत्ररक्षकाची दाद केली जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 1 धाव अंकित केली जाईल आणि एका धावेबरोबर या ठिकाणी धावफलक पुढे गेला आणि धावफलक पुढे जाऊन सरसावतोय 14 या आकडेवरती. याच्यानंतर आपण पाहणार असाल मॅच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सावडी विरुद्ध जाधव हुमरी यांच्या दरम्यान लढत पाहायला मिळेल.
जाधव उमरे संघाने प्रथमतः टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लगेच आपण तयार राहायचं आहे. दोन्ही साईडला पॅव्हॅलियन कक्ष आहेत. एका साईडला समालोचन कक्ष साईडला, दोन्ही साईडला पॅव्हॅलियन कक्ष आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला देखील पॅव्हॅलियनमध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि आपला या ठिकाणी पहा वाईट चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि या ठिकाणी पहा काय घडतंय. वाईट चेंडू आणि या ठिकाणी सामना जिंकतोय पावशेवाडी संघ. धावा कंप्लीट झाल्यात आणि दोन्ही संघांचं कौतुक केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघ तुल्यबळ संघ होते, परंतु सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पावशेवाडी विरुद्ध यवतेश्वर यांच्या दरम्यान पाहायला मिळाली. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर देखील आपल्याला चांगली मॅच पाहायला मिळेल. सावरी संघ आणि जाधव उमरे संघ आपणास विनंती असेल आपण आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये लाईनअपमध्ये जायचं आहे आणि आपली खेळाडूंची लिस्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे.